धारावीचे कैवारी बनून मधल्या काळामध्ये ज्यांना शिंदे साहेबांनी परमनंटली घरात बसवलेलं आहे असे नेते रस्त्यावर उतरले आणि धारावीकरांसाठी आपण मोर्चा काढतो असं एक वातावरण तयार करण्यात आलं। पण याचा पण इतिहास जाणून घेण्याची गरज आहे। ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 95लाच ही घोषणा केली होती की 40 लाख लोकांना मोफत घर योजना आणि ज्यासाठी झोपडपट्टीमध्ये राहणारी असंख्य लोक आहेत तर त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, त्यांच्या पण मुलांना कशा सुखसोयी मिळतील, त्यांनाही स्वच्छ पाणी कसं मिळेल, यासाठी आणलेल्या योजनेमध्ये मातोश्रीच्या जवळ असलेल्या धारावीला मात्र एवढी वर्ष कधीही न्याय देऊ कोण शकलं नाही। आणि त्यासाठी जेव्हा एखादी गोष्ट होण्यासाठी होत असेल तर तिला विरोध करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक विकासामध्ये खोडा टाकणारी एक व्यक्ती जी तयार झालेली आहे तिचं नाव उद्धव ठाकरे। आणि उद्धव ठाकरेंनी एवढंच काम केलंय, मुंबईमध्ये कुठचीही योजना तुम्ही आणा त्या प्रत्येक योजनेमध्ये आडवं जाण्याचं काम पहिलं करायचं। आणि मला असं वाटतं की पहिला विरोध करायचा, विरोध झाल्यानंतर त्यांना आपल्याकडे बोलवायचं, आपल्याशी चर्चा झाल्यानंतर पोल्युशन आणि डायरेक्ट सोल्युशन, म्हणजे पुन्हा त्याला जो विषय येतो तो व्हिटॅमिन एम, डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन एम ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक काम आलं तर। आणि याचा पुरावाच मी देऊ शकेन की प्रत्येक गोष्टीला आम्हाला आता व्हिडिओ द्यावे लागतात, माध्यमांसमोर व्हिडिओ द्यायचा, व्हिडिओ दाखवायचा, मग ते सत्य वाटतंय। आमच्या 2 डोळ्यांवर आम्हाला विश्वास राहत नाही, पण तिसरा डोळा जो आपला आहे त्याला आम्ही मानतो आणि त्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर सत्यता कळते। आता बघा ना, अंबानींच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या। लाख मरो लाखोचा पोशिंदा ना मरो म्हणणारी जी म्हण आहे, पण त्याच्यासाठी ज्यांच्या हाताखाली आज लाखो लोक काम करतात, वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यांच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवायच्या आणि धमाका घडवून असं दाखवायचं की ते घाबरलेले आहेत आणि ते यांना मुख्यमंत्री असताना भेटायला येतील। हे करणारी व्यक्ती कोण? उबाटा ग्रुपचा प्रवक्ता वाझे, सचिन वाझे। आता ही एन्क्वायरी NIA घेतली म्हणून हे सगळं उघड आलं। त्याने कसं ठेवल्या, जिलेटिनच्या गाड्या कुठे ठेवल्या, मग त्याच्यानंतर गाडीत कुठच्या बसला, कशी गाडी निघून गेली, हे सगळं प्रात्यक्षिक आपल्या माध्यमातून लोकांनी बघितलं। पण घडवणारी व्यक्ती कोण? उद्धव ठाकरे। मग का घडवण्यात आलं? उद्देश काय? काय पारंपरिक तुमच्या कुठच्या जमिनी गेल्या होत्या की तुमचं आणि त्यांचं काय भांडण होतं, काय होतं का तसं? तर त्याच्यामध्ये उद्देश एकच होता, उद्योगपती आहेत, डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन एम अगेन। आज अंबानींच्या बाबत झालं, आता अदानींनी जर धारावीचं टेंडर त्यांना मिळालं आहे, धारावीचं काम करणार आहेत, धारावीवर यापूर्वीही या प्रोजेक्टवर काम करण्यात आलेलं आहे, धारावीच्या प्रोजेक्टची आपल्याला पूर्वकल्पना सर्व आहे। धारावीच्या लोकांचं जीवनमान जर उंचवणार असेल, त्यांना चांगली घरं मिळणार असतील, त्यांची येणारी पिढी चांगल्या ठिकाणी शिकणार असेल तर तुमच्या पोटामध्ये उद्धव ठाकरे असा पोटसूळ का? त्यांना तुम्ही विरोध का करताय? का तर धारावीकरांनी मागची 40 वर्ष मतदान केले ते काँग्रेसला केले म्हणून आहे का? मग गायकवाड असतील, गायकवाडची त्यांची कन्या असेल, त्याच्या अगोदर त्यांचे वडील खासदार होते, म्हणजे पारंपरिक मागच्या 35 वर्षापर्यंत आमदार खासदार निवडून तिकडनं येत होते। हा तुम्हाला पोटसूळ आहे का? आणि आता एकत्रित तुम्ही आल्यामुळे तुम्हाला राहुल गांधींनी सांगितलंय का काही करा, तुम्ही तर काही निवडून येणार नाही, तुमची मातोश्री जरी बँड्रामध्ये असेल तरी तुमचा आमदार कधीही निवडून येत नाही एक बाळासाहेब सोडला तर, त्यामुळे तुम्ही ह्यांना मदत करा आणि हे सांगतील तसं वागा, असं तुमचं ठरलंय का? म्हणजे त्या जनतेला त्रास देण्याचं तुमच्या मनात असे काय प्रश्न आहेत की पुन्हा मी विचारेन की अंबानींसारखं आहे म्हणजे घाबरवायचं, मोर्चा काढायचे आणि पुन्हा अदानी आपल्याला भेटायला आले की सगळं सोल्युशन झालं, असा प्रकार आहे का? म्हणजे घरात बसल्यानंतर आपण काय काय उपद्व्याप करतो। धारावीकरांची जर व्यवस्था चांगली होणार असेल, कारण याला 500-600 एकरची ती जागा आहे, असंख्य लोक त्याच्यामध्ये राहत आहेत, ते राहिल्यानंतर त्यांचं जीवनमान उंचवणार असेल, त्यांना सुखसोयी मिळणार असेल तर तुमचं TDRचं डोक्यात आलं कुठनं?
आणि मुंबईमध्ये TDRचं जे कॅल्क्युलेशन उद्धव ठाकरे म्हणतायत ते TDR किंग मुंबईमध्ये बनवले कोणी? मुंबईमध्ये TDR किंग बनवण्याचं काम केलं असेल तर ज्यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका मागची 24 वर्ष आहे त्यांनी हे TDR किंग बनवले. आणि या TDR किंगमधनं याला एवढं मिळणार आहे, म्हणजे धारावीतल्या एका कुटुंबाला चांगलं राहणीमान मिळणार हे राहिले बाजूला, पण हे करताना अदानीला काय मिळणार आहे, किती TDR मिळणार, त्याची मार्केट व्हॅल्यू काय असणार, ते कुठे विकणार आहेत, याची चिंता मात्र उद्धव ठाकरेंना लागलेली आहे. मग याच्यातनं सुस्पष्टता आहे. आणि खरोखरच तुम्हाला मनापासून वाटत असेल इकडे भ्रष्टाचार होतोय, इकडे एखादा उद्योगपती मोठा होतोय, तर मी म्हणतो सेना भवनला लागून ज्या इमारती, प्रकाश हॉटेल जिकडे होतं, ज्या इमारती मागची 15 वर्ष बॉम्बस्फोटामध्ये पण ती चाळ तेव्हा हादरली होती, त्याला पण भगदाड पडलं होतं. 15 वर्ष ना त्यांना भाडं आहे ना राहण्यासाठी नवीन इमारत बनलेली आहे. सेना भवनच्या भिंतीला लागू नये, तुम्हाला कधीच जाग आली नाही का? तुम्ही त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही? तुमच्याच बरोबर मातोश्रीच्या बाजूला सांताक्रूजला गोळीबार नगरमध्ये जी झोपडपट्टी चालली आहे, 24,000 लोक असतील, त्यातल्या काही लोकांना आजही घरही मिळाली नाहीत, झोपडी पण तुटलेली आहे. आणि त्याचबरोबर जर झोपडी तुटल्यानंतर भाडंही मिळत नाही आहे, कोर्टात गेलेले आहेत, 14 वर्ष आपल्या न्यायासाठी ते तिकडे भांडतायत. तुम्हाला त्यांची जाग आली नाही? त्यांच्यासाठी काही का त्याच्यामध्ये ते अगोदरच भेटून गेलेत? म्हणजे अशा असंख्य आहेत. बेहरामपाडा तुमच्या समोर आहे, त्या बेहरामपाड्याला एक शाखा तुटली म्हणून तुम्ही त्या दिवशी आक्रोश करत होतात. त्या बेहरामपाड्यामध्ये झोपडपट्टी 3 मजल्याची झोपडपट्टी झालेली आहे. तुम्ही डोळ्यावर का पट्टी बांधून धृतराष्ट्रासारखे फिरताय का? तिकडे न्याय द्यायचं कधीच कळलं नाही. आणि ह्या सर्व ज्या मी आता ज्या घटना सांगतोय ह्या मागच्या 10-15 वर्षापासून आहेत. धारावीकरांचा प्रश्न कुठच्याही परिस्थितीत हे सरकार काम करणार, त्यांना चांगली घरं मिळणार आणि त्याचबरोबर त्यांना असलेल्या सुखसोयी दिल्या जाणार हे म्हटल्याबरोबर ह्यांनी एक हातात झेंडा घेतला आणि निघाले. आणि त्याच्यातली मी एक घटना सांगू इच्छितोय. शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं, बाळासाहेबांचं स्वप्न होतं की ज्यावेळी मी भारतीय कामगार सेनेत काम करत असताना हिंदुजाकडनं बाळासाहेब जात असताना त्यांनी झेंडा बघितला, कम्युनिस्टांच्या युनियनचा झेंडा बघितला आणि सांगितलं की हे फडके मला इकडे चालणार नाही, ते बदला. गंभीर तेव्हा आमदार होते, रमेश मोरे तेव्हा होते. दत्ताजी साळवींच्या अध्यक्षतेखाली आम्ही दुसऱ्या दिवशी गेट मीटिंग घेतली आणि हिंदुजामधलं युनियन बदललं. आणि काल हे म्हणतात बाळासाहेबांचा वारसा आपला आहे ना, बाळासाहेबांचा वारसा तुमचा आहे. ज्या बाळासाहेबांनी कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे मुंबईतनं हद्दपार केले त्यांचे झेंडे काल मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंच्या पेक्षाही जास्त झेंडे कम्युनिस्टांचे होते. तुम्हाला लाज वाटायला हवी. म्हणजे आपण बाळासाहेबांच्या विचारांना काय तिलांजली देतोय ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे. ज्या बाळासाहेबांनी झेंडे त्या कम्युनिस्टांचे काढून टाकायला लावले प्रत्येक कंपन्यांवरचे आणि युनियनमधले, त्यांचे झेंडे घेऊन तुम्ही काल न्याय मागायला उतरलात. यावरून समजून येते की बाळासाहेबांचा वेळोवेळी अपमान करणं, मग याकूब मेमनची जर कब्रस्तानाचं सुशोभीकरण करणं असेल, मलाडमध्ये कुठेतरी त्या एखाद्या उद्यानाला टिपू सुलतानाचं नाव देण्याचं असेल, हे धंदे करायचे आणि पुन्हा सांगायचं मी हिंदुत्ववादी आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे जनतेला मूर्ख बनवत आहेत, मूर्ख आहे असं समजतायत आणि स्वतःसाठी फक्त आणि फक्त धंदा करण्यासाठी. आता काय सांगायचं, काल त्या बडगुजर हा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला म्हणून मी तर आमदार नितेश राणे यांचे आभारच मानेन. सभागृहामध्ये असे व्हिडिओ आणून दाखवणं आणि शहर प्रमुख तुमचा त्यांच्याबरोबर नाचतोय. आता कळेल मग याकूब मेमनचे सुशोभीकरण का चाललं होतं, त्या कब्रस्तानचं टिपू सुलतान नाम का देण्यात आलं. आता असे जर पार्टीमध्ये नाचत असतील मग सलीम कुत्ता असो नाहीतर आणखीन काहीतरी नाव असो. त्याचबरोबर ललित पाटील बघितलं, या महाराष्ट्राने बघितलं, येणाऱ्या पिढीला ड्रग्जमधनं सोडवण्यासाठी असंख्य संस्था काम करत आहेत, पोलीस दिवस रात्र काम करत आहेत आणि त्याच ठिकाणी ललित पाटील म्हणून पकडला गेल्यानंतर त्याच ललित पाटीलला शिवबंधन कोण बांधतंय, तो व्हिडिओ पण तुमच्या समोरूनच बघितलाय. म्हणूनच मी म्हणालो की काही व्हिडिओ दाखवल्यानंतरच विश्वास पटणार आहे का. मग ललित पाटीलचा व्हिडिओ असेल, वाझेंच्या बाबतीतला व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर बडगुजरचा व्हिडिओ असेल,
कालचा तुम्ही मोर्चा काढायला गेला तो खोटारडेपणा असेल. म्हणजे अनेक घटना अशा आहेत की जशी निवडणूक समोर आली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आम्हाला त्यावेळी कळते की ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या मुखातनं कुठेतरी असा शब्द येईल की बघा मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाते असं म्हणाले की समजून जायचं. जसा कोकणामध्ये आमच्याकडे सकाळी कोंबडा हरवला की सकाळ झाली तशी ह्यांनी हे बोललं की समजायचं इकडे कुठेतरी निवडणुका आल्या. त्यामुळे या व्यक्तीच्या बाबत जेवढं आपण काय बोलू तेवढं कठीण आहे. आणि या सगळ्या गोष्टी मग धारावीच्या बाबत काढलेला मोर्चा असेल, इतर प्रकल्प जे रखडले असतील त्याबाबत असेल, अंबानींच्या बाबतीत तुम्ही केलेला व्यवहार असेल किंवा कोविडमधला केलेला व्यवहार असेल, मग तो पीपी किटचा असो, मास्कचा असो किंवा बॉडी बॅगचा असो, डेड बॉडी बॅगचा असो, ह्या सगळ्या गोष्टी आता प्रूव्ह होत आल्या. हातच्या काकणाला त्याला आरशाची आता गरज राहणार नाही अशी आत्ता परिस्थिती आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसामध्ये जसं NIAने हे प्रकरण हातात घेतल्यानंतर सचिन वाझेंचं उद्देश ओपन झाला तसं काही दिवसामध्ये दिनू मोरियाबरोबर काय आदित्य ठाकरेने गुलछडे उडवलेले आहेत ते दिशा सालियनचं आत्ता SIT नेमलेली आहे तो पण सत्यतेचा व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येईल. हे जसे व्हिडिओ आले तसे येईल. व्हिडिओवर फक्त लक्ष ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. नुसतं लक्ष नाही, विश्वास ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सांगेन, जी जी कामं करायची आहेत, ज्याबाबतची डेव्हलपमेंट करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब दिवस रात्र काम करतायत, त्यांना आपल्या कामातनं दाखवून द्यायचं आहे की या जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दिवस रात्र आमची टीम काम करते. सरकार चांगलं काम करत असताना अडथळे कुठे आणायचे, कुठचं काम थांबवण्याचा प्रयत्न करायचा, कुठचा मालक मला भेटायला येत नसेल तर कसा भेटायला येईल त्यासाठी प्रयत्न करायचा, हे लाजिरवाणे प्रकार म्हणजे हे निंदनीय प्रकार उद्धव ठाकरेंकडनं केले जात आहेत असं मी स्पष्ट शब्दामध्ये आपल्यासमोर मांडतोय. राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि एकंदरीत महाविकास आघाडी जी आहे त्यावरती सेटलमेंटचा आरोप केला. सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढलाय का असं राज ठाकरे सुद्धा सांगतात. 100% याच्यातलंच एक उदाहरण मी कांदिवलीचं समतानगरची डेव्हलपमेंट चालू झालेली आहे, पुष्कळ वर्ष झाली आहे. ती कोणाला दिली, कोण कोण काम करते आणि त्यात पार्टनर कोण आहेत ते विचारा. मुंबईचा TDR वर जो डोळा आहे, अदानींना किती TDR मिळणार आहे हे जे कॅल्क्युलेशन आत्ता चालू आहे आणि हे कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी मोर्चा काढलेला आहे. याचबरोबर जसं मी गोळीबार नगर बोललो, समतानगर पण बोलतोय, सेनाभवनच्या बाजूची प्रकल्प बघितलेत, आणखीन असे अनेक मी देऊ शकेन की ज्या ठिकाणी यांचा TDR आणि कॅल्क्युलेशन आहे. कालचा मोर्चा हा काही बिल्डरांनी उद्धव ठाकरेंना सुपारी देऊन मोर्चा काढायला सांगितलेला होता. हा एकाकडेच सगळं काम न जाता TDR त्यांना मिळतं, आम्हाला पण मिळालं पाहिजे. आम्ही तुमच्याबरोबर वर्षानुवर्ष काम करतोय, आम्ही तुमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून BMCत काम करत आलो, आम्ही रस्त्याला खड्डे पाडून आम्हीच खड्डे बुजवत आलो, तर आता कसे काय आम्हाला तुम्ही वाटेवर सोडताय. आमच्यासाठी एक मोर्चा काढा. काढला मोर्चा, त्याच्यातला हा मोर्चा आहे. आणि आजच्या या घटनेला जे जे व्हिडिओ समोर मांडण्यात आले, मग ते सभागृहात असतील, सभागृहाच्या बाहेर असतील, ही गंभीर बाब आहे. आणि या गंभीर बाबीचा विचार करता एक गोष्ट सरकारला मी विनंती कर आपल्या माध्यमातनं की त्या आमदार नितेश राणेंनी 1-2 प्रकरणं जी बाहेर काढली, त्या बडगुजरच्या बाबत असेल, आणखीन ललित पाटील आणि यांच्या बाबतीत असेल, त्यांची पहिली सुरक्षा वाढवा. ज्या पद्धतीने हे काम करतायत, आपण घरात बसायचं आणि लोकांचा काटा काढायचा, ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीपासून असेल तर पहिली आमदार नितेश राणे यांना प्रॉपर सुरक्षा द्या अशी मी मागणी करेन. सर, राज ठाकरेंनी असा प्रश्न उपस्थित केलाय सरकारवर की अदानीलाच हे कंत्राट का देण्यात आलं. त्याचबरोबर काल उद्धव ठाकरेंचा जो मोर्चा झाला त्यानंतर धारावीकर संभ्रमात आहेत. त्यांना नक्की कळतच नाहीये की विकासक पण स्पष्टता देत नाही, सरकार पण स्पष्टता देत नाही, तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार. कोणाला यापूर्वी धारावीचं 3 लोकांसाठी त्यांनी टेंडर भरलेली होती. कोर्ट कचेरी आणि हे सगळा व्यवहार होऊन याबाबत सर्व इतंभूत माहिती सरकारकडे आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पण आहे. उद्धव ठाकरे पण स्वतः मुख्यमंत्री असताना त्याबाबतची कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर आहे.
आता फक्त एवढंच आहे की ते मला कधी भेटायला येतील आणि मग मी शांत राहीन, हा प्रकार आहे. ही डेफिशियन्सीचा प्रकार आहे, हा व्हिटॅमिन एमचा प्रकार आहे. तुमची मेरिट काय असेल. आणि धारावीकरांचा आपण म्हणाला तो प्रश्न बरोबर आहे. काहीच दिवसामध्ये खरोखर जे धारावीत राहणारे आहेत ते मोर्चा उद्धव ठाकरेंच्या विरोधात मातोश्रीवर काढणार आहेत, हे लक्षात घ्या. कालचा मोर्चा हा महाराष्ट्रातनं लोक जमवून आणण्यात आली आणि येणारा मोर्चा हा फक्त धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाचा असेल. आणि धारावीकर स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत की एवढ्या वर्षानंतर माझे आई वडील राहत होते, आता मी राहतो, माझी मुलं मोठी झाली आहेत, मला कुठेतरी आता मोठं घर मिळतंय, तर तुम्ही माझं घर का थांबवताय. 600 एकर जर जागा असेल तिला डेव्हलप करण्यासाठी त्याच पद्धतीची तशीच कंपनी हवी, जी कंपनी काम घेऊन करेल. की तुम्हाला अशा कंपन्या हव्यात. उद्धव ठाकरेंनी अशा असंख्य कंपन्या आणि मालक उभे केले मुंबईमध्ये. ते पहिलं काम घेतात, तुमच्याकडे करतो म्हणून सांगतात, ते काम दुसऱ्या एखाद्या कुठच्या कंपनीला पार्टनरशिपमध्ये देतात, आपला पार्टनरशिप आणि पैसा काढून घेतात आणि निघून जातात. लिस्ट देऊ शकेन मी. मुंबईचे असंख्य कॉन्ट्रॅक्टर बीएमसीचे आहेत, 21 कॉन्ट्रॅक्टरांची लिस्ट होती ब्लॅकलिस्टेड झालेली, ही त्याच्यातलीच आहे. मुंबईचे असे पण बिल्डर आहेत की टेंडर भरायचं, काम घ्यायचं आणि ते काम नंतर दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं आणि आपण तिकडनं आपला मलिदा घेऊन निघून जायचं. गोळीबार नगर काय तेच आहे. झोपडपट्टीवाल्यांसाठी अजून बिल्डिंग बांधलेली नाही आहे, त्याच्या अगोदरच माझा एवढा FSI मिळणार आहे, हा एखाद्या परदेशी कंपनीला विकून त्याचा पैसा घेऊन मोकळे पण झालेले आहेत. त्याच्यावर आमचा विभाग प्रमुख तिकडचा जो सरमळकर आहे त्याने आवाज उचलला. पण परिस्थितीच अशी आहे तुमच्याकडे की हे सगळे प्रकार रेडी केलेले आहेत. आणि यावेळी कुठच्याही जो बिल्डर काम करेल, जो बिल्डर त्या लोकांना घरं देईल, तिकडे राहणाऱ्या लोकांना त्या कालावधीमध्ये घर मिळेल, अशाच माणसाला काम देण्यात आलंय. फक्त तो यांच्या दरबारात जाऊन यांच्या व्हिटॅमिन एम किती कमी आहे, डेफिशियन्सी किती आहे हे बघायला ते जाणार नाहीत. पोटदुखी तिकडे. सुधाकर बडगुजर असं म्हणतात की शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि आता जे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, समजा ते सिद्ध झाले तर मी फाशी घेईन असं म्हणतात. ते म्हणण्यासाठी फार चांगलं म्हणालेत, फाशी घेईन म्हणून. पण हा व्हिडिओ खोटा आहे का? एखाद्या ज्या बॉम्बस्फोटमध्ये निरपराध एवढी माणसं मारली गेली, जवळजवळ 300 लोकांचे मृत्युमुखी पडलेत आणि त्याहीपेक्षा 5 पटीने लोकांचे हात पाय कान गेलेत, ते ऐकू शकत नाहीत, अशी लोक जी राहिलेली आहेत, तर त्या माणसाबरोबर तुम्ही जर एक समाजकारणात, राजकारणात त्या शहराचा शहर प्रमुख म्हणून काम करत असाल तर तुमची काहीच जबाबदारी नाही, त्या पक्षाची काहीच जबाबदारी नाही. म्हणूनच मी ललित पाटील विषयी विचारलं. ललित पाटीलचा ड्रग्सचा धंदा चालू असेल तर ड्रग्सचं निर्मूलन व्हावं, येणाऱ्या पिढीने शाळा कॉलेजच्या मुलांनी ड्रग्स घेऊ नयेत यासाठी आई वडील पण प्रयत्न करतायत, पोलीस प्रयत्न करतायत, सामाजिक संस्था प्रयत्न करतायत. ज्या घरातला मुलगा एखादा ड्रग घेत असेल तर पुऱ्या कुटुंबाची काय वाताहत झाली आहे बघा. तर त्या माणसाला, त्याच्या मेन माणसाला तुम्ही शिवबंधन बांधताय. उद्धव ठाकरे स्वतः शिवबंधन बांधतायत. हा काय प्रकार आहे आणि कसा सहन करायचा? म्हणूनच म्हणालो, कम्युनिस्टांचे झेंडे हद्दपार करा सांगणारे बाळासाहेब ठाकरे आणि काल रस्त्यावर भगव्या झेंड्याबरोबर कम्युनिस्टांचे झेंडे घेऊन तुम्ही फिरताय. ह्या बाळासाहेबांसाठी हा प्रकार काय वापरताय तुम्ही? सर, जो धारावी का मुद्दा है इसको लेकर उद्धव ठाकरे मैदान में, ये सरकार के समय ही कुछ उसमें काम आगे बढ़ा था और अब वो खुद सड़क पर उतरे हैं. क्या आपको लगता है किन कारणों से इस तरह से आत्महत्या किया? उद्धव ठाकरे जब खुद मुख्यमंत्री थे तब उनका पता था कि इस बारे में धारावी की डेवलपमेंट होने के लिए जो टर्म्स कंडीशन जो सब थी, ये सब उनको स्टडी है, उनको पता भी है. इस बार सिर्फ इतनी बात हुई है, जैसे उन्होंने एक कोशिश की थी कि अदानी उनके बंगलों पे जाके अपना ही प्रवक्ता जो कुछ कांड करके आए थे, वैसे ही, क्योंकि अदानी हमारे पास आए, हम उनके साथ बात करें, हमारे रिक्वायरमेंट बताए, वैसे ही कोशिश अदानी के लिए भी करने की कोशिश की गई है. उनको अगर ये टेंडर मिला है, वो काम करना चाहती है. उस कंपनी की कैपेसिटी अगर 600 एकड़ जगह डेवलप करने की है और उनको काम मिला है, तो वो चाहते हैं कि इसका बनने वाला TDR कहाँ जाने वाला है.
वो ये नहीं सोच रहे कि धारावी में बरसों से रहने वाले लोग हैं, उनका जीवन मान कुछ ऊंचाई पे जा सकता है, अच्छी फैसिलिटीज मिल सकती है, इंफ्रास्ट्रक्चर अच्छा मिल सकता है। इस बारे में उनको कोई सुख दुख नहीं है। उनको सिर्फ दुख इस बात का है कि उनको साथ में लेके अदानी जी ने काम नहीं किया है। और मैं ऐसे भी एग्जाम्पल देना चाहता हूं, पिछले 15-15 साल से बहुत सारी स्कीम्स जो उद्धव ठाकरे की कांटेक्ट में बिल्डर्स है, उद्धव ठाकरे और उनके कोई रिश्तेदार, उनकी पार्टनरशिप है, वो लोगों के आज भी प्रस्ताव वैसे ही है। लोगों को ना रेंट मिल रहा है, ना वो झोपड़पट्टी में सुधार आया है, और उसके ऊपर जो टीडीआर रेडी होने वाला है, जो एफएसआई रेडी होने वाला है, वो ऑलरेडी मार्केट में से बेच के पैसे भी खा चुके हैं। ऐसे एक नहीं और एग्जाम्पल दूंगा। इसके लिए ये परसों का जो मोर्चा था, वो मोर्चा उद्धव ठाकरे जी को बिल्डर लोगों ने बोला था, बिल्डर लॉबी ने, जो टीडीआर लॉबी है उन्होंने बताया था कि ये सब लेके जाएंगे, आप हमारे लिए कुछ करो, क्योंकि अगेन डेफिशिएंसी ऑफ विटामिन एम। तो ये विटामिन एम के लिए मोर्चा था, ये धारावी के लोगों का जीवन मान अच्छा बनाने के लिए नहीं था। ये विटामिन एम से क्या मतलब है? अगर आप उनके साथ बैठ के सेटलमेंट करना है। विटामिन एम यही है जो अगर मुंबई महानगर पालिका के बहुत सारे कॉन्ट्रैक्टर्स हैं, जिनको 21 कॉन्ट्रैक्टर को ब्लैकलिस्टेड किया गया है, तो यही है कि ब्लैकलिस्टेड लोग हो, भले ही काम ना हो, हमें हमारा मिलना चाहिए पैसा। अगर आवाज ही उठाना है तो इतना आवाज क्यों नहीं उठाते? शिवसेना भवन के बाजू पे पिछले 15 साल से 6 बिल्डिंग खाली की गई है। एक प्रकाश होटल करके वहां का फेमस था, सब लोग जाते थे। आज जाके देखिए, वो सब परिवार, ना उनको रेंट मिल रहा है, ना जगह मिल रही है, ना न्यू बिल्डिंग के कंस्ट्रक्शन है। 15 साल हो गए। गोलीबार नगर सांता क्रूज आज 15 या 18 साल हो गए, कहाँ है? यानी कि आपका आरोप है कि ये वसूली के लिए किया गया? सिर्फ वसूली, वसूली और वसूली। राज ठाकरे ने आरोप लगाया, राज ठाकरे ने आरोप लगाया। सही बात है, कोई भी उसके बारे में बात करेगा। यही चीज है, अगर ये हर एक आदमी जो बोल रहा है उसमें क्या गलती है? आप क्या चाहते? आप अगर यही चाहते, कोई भी बिजनेस यहां से अगर बाहर सूरत चला गया तो बोलते कि बाहर चला गया। अरे बट बाहर चला गया, वो क्यों गया? आप करने से पहले उनको कुछ करने नहीं यहां पर देते काम। क्या मालूम है 600 एकड़ में अगर प्रेजेंटेशन तो उनका देखो, 600 एकड़ में लोगों को, वहां के लोगों के लिए क्या क्या फैसिलिटीज होने वाली है, वहां क्या नया आने वाला है, ये कुछ तो उसमें बताया जाए, कभी तो देखा जाए। सिर्फ एक ही है, वहां कुछ हो रहा है। और आज भी बोलता हूं मैं आपको, वादे के साथ बोलता हूं, अगर अदानी जी या अदानी उनकी कंपनी, उद्धव ठाकरे और उनके जो कुछ चमचे उनको मिलती है, जाके बात होती है, तो आज मिलो, आज पोल्यूशन कल सोल्यूशन। उद्धव ठाकरे ने एक और आरोप लगाया कि सलीम कुत्ता का जो वीडियो सामने आया है, तो उनके बीजेपी और प्रफुल्ल पटेल की भी इंक्वायरी के इकबाल मिर्ची, उनसे उनके आरोप लगे। ऐसे नहीं तो अपनी भी इंक्वायरी की जाए, जांच की जाए। तो मैं चाहता हूं जैसे वीडियो हमारे एमएलए नितेश राणे जी ने हाउस में आपको वीडियो दिया है, वैसे ही अगर वीडियोस आपके पास है तो वो आप भी दीजिए। जैसे मैंने कहा, वीडियो आज तक किसके नहीं आए? वाजे के वीडियो आ गए, बड़गुजर का वीडियो आ गया, ललित पाटिल का वीडियो आ गया। वैसे आपके पास भी वीडियो है तो वीडियो दे दो, देखेंगे और उसकी जांच हो जाएगी। और थोड़े ही दिन में आदित्य ठाकरे, इनके भी वीडियो आने वाले हैं आपके पास, आपको दिखाई देंगे। आपको उसके ऊपर भरोसा करना होगा। लैब में भेजिए, अगर वो गलत है तो गलत इस्तेमाल हो गई, आप साबित कीजिए गलत है करके। बट आप दिखा सकते हैं, सही वीडियोस आपके सामने आएंगे। यही तो दुर्भाग्य की बात है। लोग मुंबई में रहते हैं, सहते हैं, लेकिन मेरी सच्चाई दिखाते वक्त मुझे आपके सामने या माध्यम के सामने वीडियो लाना पड़ता है, विच इज वेरी बैड। गुजरात को लेकर उद्धव ठाकरे ने कहा कि जो डायमंड मार्केट गया है, प्रधानमंत्री सिर्फ गुजरात के मुख्यमंत्री की तरह बताना है। ये तो धन्यवाद देना चाहिए कि इस देश में एक राज्य बड़ा करने की कोई तो कोशिश कर रहे। आप तो मातोश्री के बाजू पे गवर्नमेंट कॉलोनी है, उसके लिए कुछ कर नहीं पाए।
आप उनको न्याय नहीं दे पाए। अगर वो मुख्यमंत्री दिन रात, वो वहां का मुख्यमंत्री जब थे तभी से कोशिश कर रहे, क्या पता है धारावी में सिर्फ रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स नहीं बनेगा, 600 एकड़ में और भी कुछ बन सकता है। तो क्यों ना आपके अच्छे सुझाव आप गवर्नमेंट को देते हैं कि धारावी में रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स बनने के बाद कमर्शियल कॉम्प्लेक्स भी अच्छे बनने चाहिए, सूरत जैसे यहाँ पर भी एक डायमंड बोर्ड्स बनना चाहिए। आप क्यों नहीं अच्छे सुझाव कुछ देते? आप हर एक चीज को रुकावट क्यों डालते? आज भी अगर ये आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे रुकावट नहीं डालते थे तो मेट्रो अभी तक सब चालू हो जाती थी। मेट्रो की स्टेशन आरे में नहीं, कांजूर मार्ग में जाना चाहिए। आधा काम बंद करके 2.5 साल हमने आगे करवा दिया। 10,000 करोड़ का नुकसान हुआ है। ये सब हम लोग जो गवर्नमेंट को टैक्स भरते हैं, हमारी जेब से गया है पैसा। बट वहां पर भी यही है, यही रोड़ा डाला गया है। धारावी के लिए भी यही रोड़ा डाल रहे हैं। बोले हर एक जगह पे सिर्फ आप उनको पार्टनरशिप में लो या उनके साथ काम करो। देखो समता नगर, इसके लिए कांदिवली समता नगर, बिल्डर कौन है, पार्टनरशिप में कौन कौन है, ढूंढिए, आपको पता लग जाएगा। गोलीबार नगर में, अब सांताक्रूज ईस्ट में कौन है देखिए, 124 एकड़ जगह है, कोई छोटी जगह नहीं है। मुंबई में इस बारे में इससे पहले उद्धव ठाकरे इनके बारे में आवाज क्यों नहीं उठाते? सिंपल सा सवाल है। सर, तसं तुमच्या मते मोर्चा काढून धारावीकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला उद्धव ठाकरेंकडून, तर सीएम धारावीकरांना भेटून या संपूर्ण विषयाबद्दल सांगत का नाही की हा जर तुमच्याकडे प्रोजेक्ट आला तर त्याचा फायदा किती होईल? एक लक्षात घ्या, काम जिकडे चांगलं चाललेलं आहे, आत्ता ही प्रोसेस चालू आहे। आत्ता अदानींना धारावीचं टेंडर मिळालं, ही प्रोसेस आहे। प्रेझेंटेशन त्याचं होईल, त्यामध्ये सरकार आणि धारावी कारण त्यामधली सगळीच जमीन कोणी प्रायव्हेटची नाही आहे। मुंबई महानगरपालिकेची 61% जागा आहे, 18% जागा ही प्रायव्हेट आहे, त्यामध्ये रेल्वेची पण जागा आहे। ह्या सर्वानुमते ज्यावेळी याच्यावर सगळ्या स्वाक्षऱ्या होतील, कामाला सुरुवात होईल, त्याविषयी खरं धारावीकरांना कळेल की आपल्याला खरं काय मिळते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आजपर्यंत एशियामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जात होती, हे आपल्यासाठी काही भूषणावं नव्हतं। आज त्या झोपडपट्टीचं पुनर्विकास झाल्यानंतर तिकडे चांगलं काय होणार असेल तर त्या संदर्भातलं आपलं एक चांगलं नाव देश पातळीवर, विदेशामध्ये पण जाऊ शकतं। कारण धारावीवर काही पिक्चर्स पण बनले होते। आज त्या धारावीचं जर कुठेतरी चेहरा मोहरा बदलणार असेल तर त्यामध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व्ह होऊन तिकडच्या लोकांना आपण सोयी सुविधा देण्यासाठी उतरण्याची गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।